हे एव्हरीवन, वेलकम टू दिस मिनी व्लॉग. रंग, पिचकारी, पुरणपोळी आणि कटाची आमटी याशिवाय होळी सण साजरा होऊच शकत नाही. चला मग एकत्र आपण या होळीची आणि नैवेद्याची तयारी करू. तर कटाची आमटी मी इथे उकळायला ठेवली आहे. त्याचबरोबर एकीकडे भाताचा कुकर ठेवला आहे आणि हे आहे डाळीच्या भजींचं पीठ. छान मिक्स करून घेते आणि छोट्या छोट्या भज्या तेलात तळायला टाक. जेवण बनवतानाच खिडकीतून बाहेर बघितलं तर या लहान बाळांची रंगपंचमी आजपासूनच सुरू झाली. सर्व जेवण तयार झाल्यावर मी नैवेद्याचं ताट वाढायला घेतलं. आधी साजूक तूप लावलेली छान पुरणपोळी ठेवली, नंतर डाळीची भजी, मेथीची भाजी आणि मग भात, आमटी, त्यावर 1 चमचा साजूक तूप आणि छान गरमागरम दूध. हे सर्व झाल्यावर देवाला छान नैवेद्य दाखवून घेतलं. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती ना, हीच देवाचरणी प्रार्थना. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.